जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. रंग या विषयावर आज काही विचार मांडण्याचा प्रयत्न करते. बघा पटतायत का? आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. लहानपणी एक गोष्ट ऐकली होती. देवाने पक्ष्यांची निर्मिती केली आणि त्यांनाच सांगितलं की तुम्ही प्रत्येकाने आपापला रंग निवडून घ्या. त्याप्रमाणे प्रत्येक पक्षाने स्वतःचा रंग निवडून घेतला. काहींनी त्यात थोडी रंगसंगती साधण्याचा प्रयत्न केला. पक्षी म्हटलं की सर्वात आधी आठवते ती चिव, अर्थात चिमणी. दिसायला सारखेच दिसत असले तरी चिमणा आणि चिमणी यामधला फरक ओळखायचा असेल तर त्यांच्या गळ्याखाली असलेल्या ठिपक्यावरून आपल्याला तो ओळखता येतो. कबुतराचा करडा रंग, त्यावर जणू काही बोटं फिरवली आहेत असं वाटावं असा गडद रंग, मानेवरचा किरमिजी रंग, केशरी डोळे, असं सगळं कबुतराने निवडून घेतलं. फिक्कट हिरव्या रंगातील एक छटा पोपटाने निवडली आणि आपण सर्वजण त्याला पोपटी रंग म्हणू लागलो. त्याला शोभेशी लाल चुटूक चोच, गळ्यातला काळा गोफ, सगळंच सुंदर. कावळ्याने काळा रंग निवडला. काळ्या रंगाला थोडी नाकं मुरडली जातात, पण काळी चंद्रकाळा मात्र सगळ्यांनाच आवडते. फार कशाला, आपले केस काळेच दिसावेत यासाठी किती आटापिटा केला जातो. बगळा, बदक आणि राजहंस यांना रंगांची निवड करता येईना. ते म्हणाले आम्हाला आपला पांढरा रंगच बरा. तर मोराला सगळेच रंग आवडू लागले. मग त्याने सगळे रंग थोडे थोडे आपल्या पिसाऱ्यासाठी वापरायचं ठरवलं. भारद्वाज पक्षाचे विटकरी रंगाचे पंख, काळी शेपूट आणि लाल डोळे या सर्वांमुळे तो एक भारदस्त पक्षी वाटतो. निळ्या पाखराला अनेक कवींनी आपल्या कवितेत स्थान दिलं आहे. पिवळ्या रंगाचे अनेक लहान मोठे पक्षी आपलं लक्ष वेधून घेतात. पक्ष्यांमध्ये रंगामुळेच विविधता असते. म्हणजे लहान मोठे असले तरी पक्षी साधारण सारखेच असतात. 2 पंख, 2 पाय, 1 चोच, पण प्रत्येकाचा रंग हे त्या पक्ष्याचं वैशिष्ट्य आहे. तीच गोष्ट फुलांची. वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या आकाराची फुलं आपण बघतो, पण प्रत्येकाचा रंग वेगळा असतो. काही वेळेला अनेक रंगांच्या छटा एकत्र असतात. म्हणजे फक्त सुगंध हेच फुलांचं वैशिष्ट्य नसतं, तर त्यांचेही रंग खूप महत्त्वाचे असतात. वनस्पतीचं अन्न तयार करण्याचं काम पानांमधील हरितद्रव्य करत असतं. फुलपाखराचा छोटासा जीव केवळ त्याच्या रंगसंगतीमुळे आपल्याला आकर्षित करत असतो. रोज सूर्य उगवतो तेव्हा तोच केशरी, पिवळा, सोनेरी रंग आपण बघतो. पण रोजची प्रभा वेगळी असते. रोजचा लालिमा वेगळा असतो. सूर्य मावळतीला जातो तेव्हाही तेच रंग असले तरी त्या संधी प्रकाशातलं सोनं आपल्याला हवंसं वाटतं. त्याच रंगांमध्ये कातर वेळेला आपल्याला हुरहुर लावण्याचं सामर्थ्य असतं. आपल्या माणसांमध्ये जरी फक्त गोरा आणि काळा असे 2च रंग असले तरी देव मात्र विठ्ठल काळा, कृष्ण सावळा आणि शंकर निळा असतो. गणपतीला लाल रंग आवडतो. बऱ्याचदा त्याच्या सोवळ्याचा रंग लाल असतो. त्याला लाल फुलं आणि हिरव्या दुर्वा आवडतात. लक्ष्मीला पिवळी फुलं तर शंकराला निळी गोकर्णाची फुलं वाहिली जातात. कृष्ण नेहमी पितांबर परिधान करतो. त्यालाही बहुतेक सगळे रंग आवडत असावेत, म्हणून आपल्या मुकुटात तो मोरपिसाला स्थान देतो. चित्रकारांसाठी तर रंग फारच महत्त्वाचे असतात. रंगांच्या मदतीनेच ते आपल्या मनातली कलाकृती कागदावर उतरवू शकतात. नाहीतर फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगात ते शक्यच नसतं. भडक रंग दाहकता दाखवतात आणि फिक्के रंग एक प्रकारची शांतता निर्माण करतात. आपल्या अवतीभोवती इतके रंग असतात म्हणूनच आयुष्याची रंगत वाढते. आपल्या आयुष्यातून रंग वजा केले तर ते अगदी नीरस होऊन जाईल.
शोलेमध्ये रंग खेळणारी जया बच्चन आपण बघत असतो आणि लगेचच पांढऱ्या साडीतली उदास जया बघणे अगदी नको वाटतं. धन्यवाद.